निवेदन ऊण खूण संपूर्ण ब्रह्मभावे भूतमात्र अवलोकी जो सर्वत्र देखे समसाम्ये अरिमित्र भेद तिळमात्र नेणे जो निरपेक्ष आणि समदर्शी अपकार्याही अमृतवर्षी समचित्त उत्कर्षापकर्षी विकल्पना स्पर्शी जयाते वर्तता या नश्वर देही देहगेही जो गुंतला नाही दिसा या देही अंतरी विदेही तो येची देही निर्मुक्त धन्य शिरडीचे जन साईच जयांचे देवतार्चन करिता अशन शयन भोजन अखंड चिंतन साईंचे धन्य धन्य तयांची प्रेमळता खळ्यात परसात कामे करिता दळिता कांडिता डेरे घुसळिता महिमा गातात बाबांचा आसनी भोजनी शयनी बाबांच्या नावाची अक्षय स्मरणी एका बाबा विण दुजा कोणी देवजांनी नाठविला काय त्या बायांचा प्रेमातरी काय तयांचे प्रेमाची माधुरी निर्मळ प्रेमची कवन करी विद्वत्ता न करी कवनास साधी सरळ भाषा खरी विद्या नाही तिळभरी त्यातून जे कवित्व चमकमारी मान चतुरी डोलविजे खऱ्या प्रेमाचे आविर्भवन तया नाव खरे कवन ते या बायांच्या वाणीमधून श्रोती पाहून घ्यावे की असेल साई बाबांची इच्छा पूर्ण संग्रह लाधेल यांचा पुरेल श्रोतियांची श्रवणेच्छा अध्याय कवनांचा होईल असो निराकार भक्त कृपे शिरडीत प्रकटले साई रूपे देहाहंकार विकार लोपे भक्ती स्वरूपे ओळखिजे अथवा भक्तांचे पुण्य फळले ते प्राप्तकाल वसत मेळे साई रूपे पूर्ण अंकुरले फळा आले शिरडीत।